नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं मराठी गुंजन व्हॉइस या चॅनलवर खूप स्वागत आहे. आज आपण मन हे बावरे या कथा मालिकेचा चौथा भाग बघणार आहोत. आईला आपल्या मुलाला कुठे काय होते किंवा काय कशाची गरज आहे हे लगेच समजत असतं. आईचं बोलणं मध्येच थांबवत मंजिरी आईच्या मांडीवर डोकं ठेवून आडवी पडते आणि आईला बोलते की कुठे काय ग, काही नाही. आज दिवसभर खूप जास्त प्रवास झालाय ना, त्याच्यामुळे तसं वाटत असेल. नको एवढी काळजी करत जाऊ, मी ठीक आहे. मंजिरी तर बोलत होती, पण ती मनातून पूर्णपणे तुटलेली होती. आईला तरी सांगणार तरी कसं? कोणावर आपण जबरदस्तीने प्रेम नाही ना करू शकत. ते समोरच्याच्या मनात असावं पण लागतं. भावना सुद्धा तितक्याच महत्वाच्या असतात. त्या भावना अगदी निरागस असतात. त्या कधी कुणाशी कशा जुळतात हे समजत सुद्धा नाही. नकळत कधी कोणाशी मन जुळतं हे कळत सुद्धा नाही. मग आपले डोळे त्या व्यक्तीला आपोआपच शोधायला लागतात. त्या व्यक्तीचा सहवास आपल्याला हवा हवासा वाटू लागतो. त्या व्यक्तीचा सहवास, कानावर पडणारा हलकासा आवाज सुद्धा प्रेमाचा ओलावा देऊन जातो. त्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल थोडीशी सुद्धा भावना, प्रेम किंवा आदर नाही आहे हे माहिती असताना सुद्धा ती व्यक्ती आपल्याला हवीशी वाटते. त्या व्यक्तीला भेटण्याची, बघण्याची ही धडपड किती गोड असते ना. नेहमी हसत असणारी मंजिरी आज खूप उदास चेहऱ्याने आईच्या मांडीवर तशीच झोपून जाते. सकाळ झाली होती. सगळीकडे सूर्याची किरणे पसरली होती. मंद धुंद वारा संपूर्ण हवेत वाहत होता. फुलांचा गंध हवेबरोबर सगळीकडे पसरला होता. डोळे चोळतच मंजिरी उठते. तिच्या डोक्यातून त्याचा विचार जातच नव्हता. नव्या दिवसासोबत नवीन सुरुवात करायची म्हणून मंजिरी आपल्या डोक्यातून त्याचा विचार बाजूला ठेवते. तरी सुद्धा मंजिरी मनातून थोडीशी नाराज होते. ऑफिसमध्ये गेल्यानंतर मंजिरीला असं समजतं की मुंबईहून सगळ्या कामाचं डिस्कस करण्यासाठी सगळेजण येत आहेत. तेव्हा तिला असं वाटतं की त्यांच्यासोबत तो सुद्धा येईल. मंजिरी खूप उत्सुकतेने त्याची वाट बघत होती. तिला असं वाटत होतं की त्यांच्यासोबत तो सुद्धा येणार आहे. मनाने त्याचा विचार जरी करायचा नाही ठरवलं होतं तरी सुद्धा कुठेतरी तो येईल अशी आशा तिला लागून राहिली होती. पुन्हा पुन्हा तिची नजर दरवाजाकडे जात होती. मे आय कमिंग मॅडम, असा विचारणारा आवाज तिच्या कानावर पडला. तसं तोच असू दे असं म्हणत मंजिरी दरवाजाकडे वळते. बघते तर काय, तो सोडून बाकी सगळा स्टाफ आला होता. तिची नजर सगळीकडे त्याला शोधत होती, पण तो आलाच नव्हता. हे बघून ती खूप उदास होते. चेहऱ्यावर उदासीनता न दाखवता ती सगळ्यांसोबत कामाबद्दल डिस्कस करते. राणीला सगळ्या गोष्टी समजून सांगते आणि तिथून निघून जाते. आज पुन्हा एकदा नदी तिला खुणावत होती. ती तिकडे जाणारच होती. त्याची आठवण का तिला विसरता येत नव्हती हे तिचं तिलाच कळत नव्हतं. आठवणींचा सागर शांतपणे लहरीने खेळतो. तुझ्या स्मरणांच्या लाटांनी मला वेढतो. कधी हसवतं, कधी रडवतं हे तुझं प्रेम. आठवणींच्या सागरात हरवून जातं नेहमीच मन. तुझ्या शब्दांची गोडी अजूनही जपून ठेवली. त्या हरवलेल्या क्षणांना मी मनात फुलवलं. सांग ना, कधी भेटशील तू पुन्हा? आठवणीने भरलेल्या या मनाला सोबत करशील ना? कितीही प्रयत्न केला तरी तिचं मन त्याच्यातच हरवलं होतं. त्याच्या भेटीसाठी आसुरलेली मंजिरी 4 वर्ष थांबली होती. तिचं खूप निर्मळ प्रेम होतं त्याच्यावर. आज त्याला विसरून सुद्धा शकत नव्हती. नदीवर बराच वेळ मंजिरी बसून होती, पण तिचं मन शांतच होत नव्हतं.
प्रेमात पडण्याची शिक्षा ती स्वतःला देत होती. पुन्हा कधी तिचं मन कोणातच अडकणार नव्हतं. तिने त्याला पहिल्यांदाच पाहिलं होतं तेव्हाच ती त्याच्या प्रेमात पडली होती. 4 वर्ष झाली तरी सुद्धा तिने आतापर्यंत दुसऱ्या कोणाचा विचार सुद्धा केला नव्हता. घरी आल्यानंतर नेहमीप्रमाणे सगळ्यांसोबत हसतमुख राहण्याचा प्रयत्न ती करत होती. पण राणीला मात्र तिच्यात झालेला बदल दिसून आला होता. राणी अनाथ मुलगी होती, त्यामुळे बऱ्याच वेळा ती मंजिरीच्या घरी राहायची. कामाचं काहीतरी टेन्शन असेल म्हणून तिने सोडून दिलं. जवळजवळ 2 महिने होत आले होते. कंपनीचं काम सुद्धा अंतिम टप्प्यात आलं होतं. त्यामुळे मंजिरी ऑफिसच्या स्टाफला पार्टी द्यायचं ठरवते. एका मोठ्या रेस्टॉरंटमध्ये मंजिरी पार्टी देते. सगळेजण मिळून पार्टी एन्जॉय करतात. पार्टी झाल्यानंतर सगळ्यांना बाय करून मंजिरी राणीला सोडण्यासाठी तिच्या घरी जाते. पहिलाच मंजिरीला घरी जाण्यासाठी खूप वेळ झाला होता आणि त्यामध्ये रात्र असल्यामुळे काळोख सुद्धा झाला होता. त्याचबरोबर पावसाचं वातावरण सुद्धा सगळीकडे झालं होतं. राणीला घरी सोडून मंजिरी आपल्या घरी जायला निघते, पण वाटेत तिची गाडीच बंद पडते. काही केल्या गाडी चालू होतच नाही. कितीतरी प्रयत्न करते पण गाडी काही केल्या चालू होत नाही. खूप रात्र झाल्यामुळे रोडवर सुद्धा कोणी नव्हतं. मंजिरी आईला फोन लावून सांगते की घरी यायला खूप वेळ होईल म्हणून. रस्ता जरा जास्तच शांत होता. मंजिरी बराच वेळ लिफ्टची वाट बघत होती. कोणाची तरी गाडी येईल असं तिला वाटत होतं, पण बराच वेळ कोणाची सुद्धा गाडी येत नाही. कितीतरी वेळ ती रस्त्यावर तशीच उभा राहते. त्यानंतर एक गाडी येते. मंजिरी त्या गाडीला हात करते आणि ती गाडी थांबते. गाडीची काच खाली झाली. तशी मंजिरी लिफ्ट देता का म्हणून त्याला विचारणारच होती. ती त्याला बघताच खूप आश्चर्यचकित होते आणि मनातल्या मनात बोलते की अरे देवा, हा चिडका बिब्बा इथं काय करतोय? देवाने पण यालाच समोर आणायचं होतं का? खाली झालेल्या काचेच्या आतमध्ये दुसरा तिसरा कोणी नसून राया होता. रात्रीची वेळ आणि काळोख असल्यामुळे रायाला मंजिरीचा चेहरा एवढा स्पष्ट दिसला नव्हता. काय झालं? तुमची गाडी बंद पडली आहे का? रायाने न भांडता अगदी व्यवस्थित विचारल्यामुळे मंजिरीला खूप आश्चर्य वाटतं आणि मंजिरी हळूच बडबडते, या चिडक्या बिब्याला एवढं गोड सुद्धा बोलता येतं म्हणून गालातल्या गालात हसू लागते. रायाच्या कानावर तिचे शब्द पडतात आणि राया गाडीतली लाईट्स ऑन करतो. अचानक मंजिरीला समोर बघून त्याला सुद्धा खूप आश्चर्य वाटतं. तुम्ही मला काही बोलला का? त्याने मंजिरीचं तोंडातल्या तोंडात बडबडणं ऐकलं होतं. त्यामुळे जरा रागानेच राया बोलतो, हो तुम्हालाच बोलले, आणखी इथं दुसरे कोण आहे का? मंजिरी त्याला जरासं चिडवण्याच्या सुरातच म्हणाली. तोही आता थोडासा चिडल्यासारखा वाटला. हे बघा मिस, रात्र खूप झाली आहे आणि पाऊस सुद्धा येण्याचे चान्सेस आहेत. तुम्ही बसा गाडीमध्ये, मी तुम्हाला तुमच्या घरी सोडतो. राया मोठ्या आवाजात जरा चिडूनच बोलला. त्याचं हे बोलणं तिला अजिबात आवडलं नाही. त्यामुळे ती त्याला साफ नकार देते. मला नाही यायचं तुमच्या गाडीमधून, मी जाईन माझी मी, असं मंजिरी म्हणताच रायाला तिचा खूप राग येतो आणि राया तिला बोलतो की सो सॉरी मिस, आता तर मला तुम्हाला लिफ्ट द्यायची सुद्धा नाही. मी खरंच तुम्हाला लिफ्ट दिली असती, पण राहू दे, त्यापेक्षा तुम्ही दुसरं कोण भेटतं का बघा. तुम्ही आता यावेळेस रस्त्यावर असं एकटं थांबणं बरं नाही. त्याच्या बोलण्यातून तिच्याबद्दल असणारी काळजीही स्पष्ट दिसत होती. मंजिरी त्याच्याकडे पाहतच राहिली होती. ती काही बोलणार तेवढ्यात तो गाडी स्टार्ट करतो आणि तिथून निघून जातो. मंजिरीला मात्र त्या शांत रस्त्यावर खूप भीती वाटू लागली होती. तो गेल्या त्या दिशेला मंजिरी पाहतच राहिली होती. असा कसा हा वेडा आहे का?
असं कोणी रस्त्यात एकट्या मुलगीला सोडून जातं का? मनात मंजिरी बडबडत त्याचा रागराग करत त्या दिशेला बघत होती. आता मात्र मंजिरीच्या रागाचा पारा चढलेला होता. कोण समजतो कोण हा स्वतःला? मला काय कोणती गाडी भेटणार नाही का? बघ, अशा गाड्या थांबतील आणि मी घरला सुद्धा सुखरूप जाणार. तो आहेच तरी कोण? मंजिरी बऱ्याचशाच गाड्या थांबवण्याचा प्रयत्न करते, पण तिला एक सुद्धा लिफ्ट भेटत नाही. कोणी मेकॅनिक सुद्धा भेटत नाही. बऱ्याच वेळानंतर एक गाडी येऊन थांबते. प्लीज, मला लिफ्ट मिळेल का? तिने विचारलं. हो मॅडम, का नाही? तुमची गाडी बंद पडले का? मी तुम्हाला मेकॅनिकचा नंबर देतो. तुम्ही बोलून घ्या त्याच्याशी. तो गाडी दुरुस्त करून तुम्हाला तुमच्या पत्त्यावर तुमची गाडी व्यवस्थित पाठवून देईल. मंजिरी त्याने दिलेल्या नंबरवर कॉल करते. आपलं नाव आणि पत्ता त्याला सांगते. मनातल्या मनात देवाचे आभार मानत होती. त्याचबरोबर रायाचा खूप रागराग सुद्धा करत होती. एकट्या मुलीला असं रस्त्यात कोणी सोडून जाऊ शकतं का? रायाबद्दलचा तिच्या मनातला राग आणखीनच जास्त वाढला होता. पुन्हा भेटू दे त्याला, सोडणारच नाही, बडबड करत घरी पोहोचली. पर्समधले पैसे काढून त्याला देत होती. तेवढ्यात तो म्हणाला की, नाही मॅडम, तुम्ही घरी सुखरूप पोहोचलात हेच आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्याचे हे बोलणं ऐकून तिला खूप आश्चर्य वाटतं. कशी माणसं असतात एकेकांच्या मध्ये किती माणुसकी असते. आणि एकेक असे आहेत एकट्या मुलीला रात्रीचं वाऱ्यावर सोडून निघून जातात. मंजिरी बडबडतच दारावरची बेल वाजवते आणि घरी निघून जाते. अरे, पोहोचवलं रे तुला व्यवस्थित. किती प्रश्न विचारणार आहेस? एवढेच प्रश्न तुला विचारायचे होते. तिची एवढी जर काळजी वाटते तर तू स्वतःच का नाही गेलास तिला सोडायला? तिकडून रायाचा मित्र बोलत होता. राया गालातल्या गालात त्याचं बोलणं ऐकून हसत होता. राया तिला असं एकटीला सोडून पुढे गेला होता खरा, पण तिला असं रस्त्यात एकटीला सोडून जायला कसं तरी वाटलं होतं. त्यामुळे तो त्याच एरियात राहणाऱ्या आपल्या मित्राला सांगून तिच्याजवळ जायला सांगतो आणि तिला घरी सुखरूप पोहोचवायला सांगतो. त्यासोबत मेकॅनिकचा नंबर म्हणून आपला नंबर द्यायला लावतो. त्याला आता मंजिरीचं नाव आणि पत्ता सुद्धा समजला होता. राया मंजिरीच्या नंबरवर कॉल करतो. तुमची गाडी सकाळी तुमच्या घरी पोचली जाईल म्हणत मंजिरी सुखरूप घरी पोचले याची खात्री करून घेतो. बऱ्याच वर्षानंतर रायाच्या मनात कुठेतरी प्रेमाचा अंकुर फुलला होता. आज पुन्हा दोघे पण अचानक समोरासमोर आले होते. अचानक पडणाऱ्या पावसाच्या सरीसारखी दोघांची भेट झाली होती. दोघांची चाललेली अनोळखी अचानक भेट घेईल का त्यांच्या नात्याला नवं वळण? राया आणि मंजिरीची ही अचानक भेट त्या दोघांना आणेल का जवळ की करेल एकमेकांपासून दूर? हे बघूया आपण येणाऱ्या पुढच्या भागामध्ये. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.